पण सगळीच युद्ध तलवारीच्या धारेवर जिंकायची नसतात. काही युद्ध ही बुद्धीच्या तारेवर तोल राखून जिंकायची असतात. तानाजीराव, तुम्ही कधी एखादं मोठं वडाचं झाडू काढताना पाहिलंय का? बघितलंय की. पण राज त्याचं आधी त्याची सगळी मुळं एक एक करून मोकळी करतात आणि मग तो वृक्षागदी सहज आपली जागा सोडतो. वय की. कारतलबला मुद्दाम सोडला. शाहिस्ता खानाच्या इतर सरदारांनी आपल्या मावळी दणक्यासमोर हार पत्करलीच आहे, पण आपला मुख्य शत्रू खचला पाहिजे. हे सगळे हरलेले सरदार त्याच्या अपयशाची प्रतीक आहेत. त्यांचे चेहरे सतत त्याला त्याच्या अपयशाचं दर्शन घडवत राहते. नाही तर काय, त्यांना पाहून त्याला रोज आठवल, यो हित्त हरला, त्याला तित्त मार खाल्ला, इकडं मावळ्याने याचा खुर्दा उडावला, तिकडं पार्थ चटणी उडावली. आणि हे सगळं आठवून तो पुरता खचला याचा आपल्याला अंदाज आला. मग शेवटचा घाव आणि वृक्ष मुळापासून उखडून टाकायचा. राज वा भले. बरं वैरजी, येसाजी गेले ती पुढचं मूळ उखडा. आता पुढची योजना आहे. आता असं करायचं,